ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस कुठे होता? आम्ही इकडे श्रीनगरला होतो. हां, श्रीनगरला रामकथेला होतो. बापूची कथा झाली नाही पूर्ण म्हणून आम्हाला खेद आहे. या पर्यटकामुळं, या घटनामुळं आम्हाला खूप खेद आहे. ज्यावेळेस घटना घडली तेव्हा श्रीनगरमध्ये तुम्ही होतात, मग त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होतात? घरचे संपर्क करत होते? कसे आहेत, काय आहेत, खूप परेशान होते आमच्या घरचे. सारखे फोन येऊ लागले. आम्ही सुरक्षित होतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला. तुम्ही गेला होता त्या दिवशी, कधी गेला होतात आणि आता परत येत आहे, मग त्यावेळेची परिस्थिती पाहता आता परत येत आहे, ज्या पद्धतीने घटना घडली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झाली आहे सगळ्यांच्या पर्यटकांच्या मनामध्ये. ओके, नक्कीच आपण पाहतोय की पर्यटकांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली अशी प्रतिक्रिया जी आहे ते हे पर्यटक देताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते आता मुंबईमध्ये दाखल झाल्याचं पाहतोय आपण. आणि त्यांच्या स्वागतासाठी शिंदेचे शिवसेना एअरपोर्टवर विमानतळावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व पर्यटकांची स्वागत जे आहे ते खरं तर यांच्याकडून केलं जातंय. सकाळी पहाटे खरं तर शिंदेच्या शिवसेनेकडून एक विशेष विमान जे आहे ते मुंबईमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे दुसरं विशेष विमान जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. त्यासोबतच स्वागत करण्यासाठी सर्व शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जवळपास 83 जणांचं हे विशेष विमान जे आहे ते या ठिकाणी 6 वाजता दाखल झालं होतं. त्यानंतर सर्व चौकशी करून झाल्यानंतर सर्व पर्यटक जे आहेत ते बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.